ठिकाणी संघटना जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते. मला सांगा आपली नेमकी मागणी काय असेल आणि यापुढची आपली भूमिका काय असेल? आमची नेमकी मागणी हीच आहे की त्यांनी इथे माफी मागली असती तर विषय इथे संपणार होता, पण त्यांनी तसे काय कृती केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहोत. आणि या अनुषंगाने जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, बडतर्फीची कारवाई केली नसेल तर आम्ही BLOच्या सर्व कामावर बहिष्कार घातलेला आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून बाहेर पडण्यात आलेला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कामावर बहिष्कार आमचा कायम राहील. वारंवार आपण म्हणताय की या संपूर्ण सिस्टमच्या बाबतीत आपण जर मात्र जी आपण मागणी केलेली आहे, ज्या पद्धतीत आपल्या कर्मचाऱ्यांवर आक्षेपार्ह वर्तन केलंय किंवा आक्षेपार्ह वक्तव्य केलंय, त्याबद्दल आपली मागणी नेमकं काय वक्तव्य होतं याबद्दल आपण सांगतो. हरामखोर याला सस्पेंड करा, इकडे रे. मग अरे तुरेची भाषा त्यांच्याबद्दल वापरली. ते इथे उपस्थितही आहेत, आता तिथे उपस्थित आहेत. आमची एकच मागणी आहे, फक्त आणि फक्त त्यांनाच नाही तर महसूलच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय. महसूलच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय. फक्त ते बोलत नव्हते एवढेच फक्त आमचं दुर्दैव होतं, पण आता बोलतील. सगळ्यांना त्रास होतोय, सगळ्या कर्मचाऱ्यांना त्रास होतोय. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील या दरम्यान आपल्याला फोन कॉलवरून संपर्क साधला. ते काय म्हणाले? माननीय शिक्षक आमदार म्हात्रे साहेब यांनी फोनद्वारे संपर्क साधला. त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. आज वेळ मिळाला नाही, पण उद्या त्यांनी हा प्रश्न पटलावर येईल आणि मी ह्या जी बाजू आहे ती बाजू त्या ठिकाणी सक्षमपणे मांडेन. कारण हा जो विषय आहे तो खूप गंभीर आहे असं ते म्हणाले. आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी आहोत असं ते म्हणाले. 5 वाजताचा अल्टिमेटम होता, मात्र पुढे 27 मिनिटं आपल्याला वाट बघावी लागली आणि त्यापुढे आपण पुन्हा 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनाला. याबाबत नंतर पुढची भूमिका जी असेल त्यामध्ये शाळांवर काही याचा परिणाम होईल? शाळांवर परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या शाळांचं काम अगदी नियमित करू, कारण आमची ड्युटी आहे ती विद्यार्थीची गुणवत्ता टिकवणे आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही काम इमानतद्वारे करणार आहोत. शाळांवर कोणत्याही प्रकारची हे होणार नाही. ज्या पद्धतीने संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते आज एकवटलेले होते, त्या पद्धतीने आंदोलनाला याचा पाठिंबा मिळेल असं आपल्याला वाटतं का? मिळेल अशी आशा आहे. आतापर्यंत अजून काही निर्णयात्मक झाले नाही, पण मिळेल अशी आशा आहे. तर आमच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. ज्या अधिकाऱ्यांवर आपण आरोप करताय, जगदीश काटकर असतील जे प्रांताधिकारी आहेत, मात्र त्यांनी आपला माफीनामा आपली जी काही म्हणणं आहे ते देखील आपल्या वरिष्ठांकडे मांडलं. याबद्दल आपल्याला काही कल्पना दिली? माफीनामा त्यांनी काल दिला आहे, पण त्या माफीनाम्यामध्ये કોઈ प्रश्न त्यांनी फिरवून सगळा तो माफीनामा मांडलेला आहे. माफीनामा 2 पानाचा नसतो, माफीनामा 2 ओळीचा असतो. माझ्याकडनं चूक घडलेली आहे, मी माफी मागत आहे, पण त्यांनी तसं काही घडलेलं नाही. त्यांनी पलटी मारण्याचा प्रयत्न केला, तो माफीनामा आम्हाला मान्य नाही. जिल्ह्यातील जे BLO ग्रुप आहेत त्याच्यामधून काही कर्मचारी आता लेफ्ट देखील झालेत, मात्र जर पाहिलं तर आपण म्हणताय की महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील. नेमकं काय? हा जो विषय आहे BLOच्या कामासंदर्भात विषय आहे. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना शाळेचं काम करायचं आणि नंतर राहिलेल्या वेळामध्ये BLOचं काम करायचं. आम्ही माणसं आहोत, आम्हाला स्वतःचं जीवन आहे, आम्हाला स्वास्थ्य आहे. बौद्धिक काम केल्यानंतर त्याला आरामाची जरूर असताना आम्ही नंतर आमच्या कुटुंबाचं सगळं सोडून मिळायचं का? मुळात BLOच्या कामातून आम्हाला मुक्तता करावी आमची कायमची मागणी आहे. कारण BLOचं काम हे आम्हाला मनस्ताप देणारे आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण म्हटलं की महसूलचं काम आम्ही यापुढे करणार नाही, नेमकी भूमिका काय? महसूलचं काम म्हणजे जनगणना आणि निवडणूक हे राष्ट्रीय काम आहे. आम्ही आजपर्यंत नाकारलं नाही आणि कधी नाकारणार, कारण ते राष्ट्रीय काम आम्ही करणार आहोत. BLO हे प्रत्यक्ष याच्याशी निवडणुकीची काय नाही आहे. शासनाचे आदेश आहेत, शासनाच्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा काही संबंध नाही. त्यामुळे अयशस्वी काम आहे, त्यामुळे अयशस्वी काम आम्ही नाकारतो. तर निश्चितच जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटना ज्या आहेत त्या एकवटल्या आणि जो निषेध आहे, जो आपला राग आहे तो व्यक्त केलेला आहे. पुढील 8 दिवसाची संधी जी आहे ती शासनाला दिलेली आहे. मात्र इथून पुढे ही भूमिका जी आहे ती कशी स्पष्ट होते, यापुढे प्रशासन आणि शासन काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रोडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.